नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे 17 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झाले. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रवीणा देशपांडे यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्लड कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते. मात्र मोठ्या धैर्याने त्यांनी या आजारावर मात केली आणि 2023 मध्ये त्या पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाल्या होत्या. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पक्षात पती आणि 2 मुले असा परिवार आहे. प्रवीणा देशपांडे यांच्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीवरून झाली. नाटकातून मिळालेल्या अनुभवामुळेच त्यांनी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. घर एक मंदिर, कुमकुम, करम अपना अपना आणि कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. सलमान खानच्या सुपरहिट रेडी चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस राहिली. तसेच जलेबी या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नीरज पांडे यांच्या तस्करी या वेबसिरीज मध्ये देखील इम्रान हाशमी सोबत दिसल्या होत्या. ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. प्रवीणा देशपांडे यांच्या निधनाची माहिती कळताच त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलेला. सध्या कलाविश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे.